नाशिकचं ग्रामदैवत असलेल्या कालिका माता मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त गर्दी। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केली देवीची आरती। भाविकांच्या सुरक्षेसाठी सीसीटीव्हींसह सुरक्षा रक्षक तैनात। बदलापूर अत्याचार प्रकरणी शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल यांना रुग्णालयातून डिस्चार्ज। कोतवाल आणि तुषार आपटे यांना कल्याण सत्र न्यायालयात हजर करणार। विमानतळावर पुढील वर्षापासून बायोमेट्रिक इमिग्रेशन, प्रवाशांचा वेळ वाचवण्यात मदत। डीजी यात्रा ॲपच्या माध्यमातून सेवा सुरू करण्याच्या हालचाली। राज्यातील कांदा उत्पादकांचे 24 कोटींचे अनुदान रखडलं। 12,600 शेतकऱ्यांचं अनुदान थकलं। आचारसंहितेपूर्वी कांद्याचं अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी। एमआयएमचे इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल। पुण्यातील कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगर या नावाला काळं फासल्याप्रकरणी गुन्हा। कणकवलीमध्ये तो येतोय आशयाचे बॅनर। शहरातील बॅनरची नागरिकांमध्ये जोरदार चर्चा। शिवसेना युबीटीकडून बॅनर लावले असल्याची माहिती। विशाळगड प्रकरणातील आरोपीनं घेतली रामगिरी महाराजांची भेट। सोशल मीडियावर अपलोड केला भेटीचा व्हिडिओ। आरोपी रवींद्र पडवळ प्रकरणानंतर अद्यापही फरार असल्याची माहिती। नागपूर शहर बसचे कंत्राटी कर्मचारी संपावर। नागपूरच्या मोर भवन बस स्थानकात कर्मचाऱ्यांचं आंदोलन। पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचं आंदोलन। साताऱ्यातील खटाव परिसरात मुसळधार पाऊस। गारांसह झालेल्या मुसळधार पावसानं खटावला झोडपलं। गारांमुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। महिलांना तक्रारीसाठी अजितदादांकडून नंबर जारी। महाविद्यालयांमध्ये मुलींसाठी तक्रार पेटी ठेवणार असल्याची अजितदादांची माहिती। राज्यभरात नवरात्रोत्सवाचा उत्साह। करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या मंदिरात आकर्षक विद्युत रोषणाई। विविध एलईडी लाईटनं मंदिराचा शिखर उचलून निघाला। महंत रामगिरी महाराजांवर राज्यभरात 67 गुन्हे दाखल। राज्य सरकारची मुंबई हायकोर्टात माहिती। मुस्लिम समाजाबाबत आक्षेपार्ह विधान प्रकरणी गुन्हे दाखल। पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांची सुटका। रात्री उशिरा राजघाटवर जाऊन घेतली महात्मा गांधींचं दर्शन। सुटकेनंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना भेटण्याची केली मागणी। पुण्यात जन्मदात्या बापाकडूनच मुलीवर अत्याचार। वडीलच करत होते 11 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार। दिवसभरातील पुण्यात अत्याचाराची दुसरी घटना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।